बातमी युद्धाची आहे, पण त्यातला महत्त्वाचा अँगल एकनाथ शिंदे यांच्याशी जोडला गेलेला आहे। एकनाथ शिंदे दावोसला जाताना इराणवरून उडत असताना इराण त्यांचं विमान पाडणार होता असं एक अत्यंत खळबळजनक वक्तव्य करण्यात आलंय। हे वक्तव्य रोहित पवार यांनी केलंय। रोहित पवार सध्या VSR कंपनीच्या कामकाजाच्या विरोधामध्ये सातत्याने भूमिका घेत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी ही माहिती सार्वजनिक केली आहे। बहरेनला हे विमान खरं 8 तासाचा प्रवास आहे। लेअरजेट सहसा 4 तासच्या आसपास जाऊ शकतं। बहरेनला हे विमान उतरलं, त्याच्यात रिफ्युलिंग झालं। रिफ्युलिंग झाल्यानंतर ते झुरिकला जात असताना इराण, कारण उडल्यानंतर इराणचा समुद्र आणि तो भाग येतो, इराणमध्ये त्याला तिथून जावं लागतं। इराणच्या देशाने म्हणजे आता इराण आता वॉरमध्ये येतो, मला माहितीये की त्या विमानाला जवळ जाऊन आम्हाला जे कळालेलं आहे कदाचित दुसरे फायटर जेट सुद्धा तिथे आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं तुम्ही जर आत्ताच्या आत्ता नाही वळला तर तुमचं विमान आम्ही पाडू। हे इराणच्या एअर डिफेन्सली त्या ठिकाणी सांगितलं होतं। त्याच्यात कोण बसलं होतं? एकनाथ शिंदे साहेब बसले होते। दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या विमानाला इराण पाडणार होता अशा प्रकारचं विधान रोहित पवारांनी केल्याच्या नंतर शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली। VSR कंपनीच्यामुळे जर शिंदेंच्या जीवाला धोका असेल तर त्याची काळजी घ्यायला हवी, आवश्यक ती चौकशी व्हायला हवी अशी मागणी शिवसेनेच्याकडून करण्यात आलेली आहे। माझी महाराष्ट्र सरकारकडे ही विनंती आहे की त्यांनी तात्काळ या गोष्टीची शहानिशा केली पाहिजे। रोहित पवार यांना बोलावून घेऊन त्यांचा जबाब नोंदविला पाहिजे। तसेच एकनाथ शिंदेजी साहेबांना तात्काळ त्यांनी दुप्पट त्यांची जी काही सिक्युरिटी सुरक्षा व्यवस्था आहे ती मजबूत केली पाहिजे। कारण एकनाथ शिंदेजी हे या देशातील आणि या राज्यातील लोकांच्या गळ्यातला ताईत आहेत। त्यांच्या जीविताला धोका होण्याचा संभव असू शकतो। या सर्व गोष्टींची जबाबदारी राज्य सरकारकडे असेल। मुख्यमंत्र्यांना घेऊन जाणाऱ्या विमान प्रवासात जर अशा पद्धतीने जर हलगर्जी होणार असेल तर ती बाब अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे। त्यामुळे शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे। चारी बाजूनी चौकशी होत आहे। ज्या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं त्या अपघाताची चौकशी करणारा एक प्राथमिक अहवाल जाहीर करण्यात आला। मात्र रोहित पवार यांनी या अपघाताच्या अहवालावरच अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। अपघात हा एका झाडाला विमान ठोकरल्यानं झाला असं रोहित पवार सांगतायत। त्याच संदर्भात प्रश्न उपस्थित करतायत। झुडपाची हाईट आणि विमान पडल्याची हाईट ही मॅच त्या ठिकाणी कुठंच होत नाही। त्यामुळे रिपोर्टमध्ये झाडांना धडकलं इथंच या AIBचं चूक त्या ठिकाणी झालेलं आहे। मग रिपोर्ट द्यायचा म्हणून रिपोर्ट दिला का कुठेतरी झाडांवर जबाबदारी ढकलून द्यायची असा कुठेतरी केवळवाना प्रयत्न AIB कडनं झाला असं आपल्याला म्हणावं लागेल। 5000 जर त्याची लाईफ होती विमानाच्या इंजिनची तर 8000 तासाहून अधिक ते तिथं त्या इंजिनचा त्याच्यामध्ये वापर झाला होता आणि त्यामुळे खराब विमान हे अजितदादांना मुद्दामून दिलं का चुकून दिलं गेलं असा आमचा प्रश्न आहे।